ओम श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. तर आज एकदम छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तो म्हणजे काय तर आपण संक्रांतीला काही ना काही वाण देत असतो आणि बायकांना खूप खूप विचारपूर्वक देत असतात की आपल्याला काय द्यायचं आहे वाणमध्ये. आणि मग मार्केटमध्ये पण भरपूर गोष्टी अवेलेबल असतात, त्यामुळे पण खूप आयडिया येतात. तर मी असं मला दाखवणार आहे. मला यावर्षी म्हणजे कालपर्यंत रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू आपण करतो. तर कालपर्यंत हळदी कुंकवाचे कार्यक्रम संपले. तर खूप छान छान अशा मला गोष्टी मिळाल्या. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया, तुम्हालाही दाखवूया. तर चला म्हटलं यांच्यासोबत मी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवते. खूप युजफुल अशा गोष्टी मिळालेल्या आहेत. आणि जसं सांगितलं की बायका खूप विचार करून गोष्टी देत असतात की त्या यूज झाल्या पाहिजे आणि समोरच्याने त्या यूज केल्या पाहिजे. किती रुपयाची आहे ती वस्तू ह्यापेक्षा ती किती यूज होते हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येक बाई जो खूप विचारपूर्वक संक्रांतीला वाण देण्यासाठी छान अशी आयडिया काढत असते आणि छान असं देत असते. तर मलासुद्धा काही खूप छान छान गोष्टी यावर्षी संक्रांतीच्या वाणमध्ये मिळाल्या. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया, तुम्हालाही दाखवूया. हे दाखवण्यामागचं उद्देश असं की आपल्यालाही एक आयडिया येत राहते की अरे आपणही असं देऊ शकतो. तर अर्थात फॅमिली यूट्यूब ही एक यूट्यूब फॅमिली असते आपली. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते. तर बघा, सुरुवातीलाच मला बघा तांब्याचा असा हा आपण म्हणतो अशी वाटी मिळाली मला. संक्रांतीला वाणमध्ये तांब्याची अशी वाटी मिळाली. खूप छान अशी आहे. यामध्ये पाणी वगैरे आपण ठेवू शकतो. तर ही एक वाटी मला वाण म्हणून मिळाली. त्यानंतर बघा, अगरबत्तीचं स्टँड खूप छान आहे. असं छान फुलाचा आकार आहे. तर खूप सुंदर हे असं अगरबत्तीचं स्टँड मिळालं एका ठिकाणी. त्यानंतर धूप एका जणाने दिला. तर धूपसुद्धा खूप युजफुल असतो. देवाच्या साहित्यातील महत्त्वाची गोष्ट धूप. ही धूप मला मिळाली. त्यानंतर एकाने प्लेट दिली. खूप छान आहे ही प्लेट, पण मोठी आहे. एकाने वाटी दिली आणि हे दोघं मॅचिंग झाले. बघा, याच्यावरती पण सेम डिझाईन आहे, याच्यावरती पण सेम डिझाईन आहे. वेगवेगळ्या बायकांनी दिले पण मॅचिंग झाले. आणि अशा गोष्टी तर भांडे म्हटले तरी प्रत्येक बाईचं म्हणजे म्हणतो ना आपण वापरलेच जातात. त्यानंतर एकाने अशी ही प्लेट दिली. यामध्ये छान फुलं वगैरे आपण ठेवू शकतो. तर इथे याच्यावरती मी फुलं ठेवली होती म्हणून थोडासा इथे डाग पडला आहे, पण छान आहे. ही पण व्हाईट प्लेट आहे. फुलं वगैरे किंवा डेकोरेशन वगैरे आपण ह्यामध्ये करू शकतो. छान आहे ही पण प्लेट. त्यानंतर एकाने गुळाची भेली दिली. खूप युजफुल गोष्टी आहेत. एकाने क्लचर दिलं, जे प्रत्येक बाईचं म्हणजे प्रत्येक बाईला लागणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट क्लचर. तर खूप छान आहे बघा क्लचर हे सुद्धा. त्यानंतर एकाने बडीशोप दिली. बडीशोपचं पॅकेट म्हणजे धनाकूट पावडर आणि बडीशोप असं होतं. तर ज्याला जे पाहिजे ते घेऊ शकतो. तुम्हाला धनाकूट पावडर पाहिजे का बडीशोप पाहिजे, असे 2 ऑप्शन ठेवले होते तिने. तर मी बडीशोप घेतली. त्यानंतर एकाने खूप छान हे दिलं बघा, बॅग. खूप छान अशी बॅग आहे. चेन आहे हिला मधून इथं आणि दणकट अशी ही बॅग आहे. दूध वगैरे न्यायला किंवा टिफिन बॅगसुद्धा आपण हिला म्हणजे वापरू शकतो. खूप दणकट आणि खूप छान आहे. तर ही एकाने दिली. मी एकामध्ये ना वस्तू भरली. तर हे बघा, बरणी किती छान दिली एका जणाने. छान बरणी आहे. मी यामध्ये वस्तू भरून घेतली त्यामध्ये. त्यानंतर एका ठिकाणून मिळाली नथ. सगळ्या युजफुल गोष्टी आहेत. बिलकुल सगळ्या युजफुल आहेत. त्यानंतर एकाने दिलं साडी कवर. साडी कवर. आणि काल मला खूप छान गोष्ट मिळाली वाणमध्ये. म्हणजे ॲक्च्युली खरं तर ती मला हवी होती आणि मी विचारच केला होता की मला ती वस्तू घ्यायची आहे. म्हणून मी माझ्या आईसोबतही ती डिस्कस केलं होतं आणि आईने मला सांगितलं होतं मी तुला घेऊन ठेवते ती गोष्ट. आणि काल मला ती गोष्ट मिळाली. तर खूप छान ती गोष्ट आहे ती म्हणजे गाय वासरू. बघा, खूप सुंदर असं हे गाय वासरू मला काल मिळालं. आणि जड आहे बरं का, असं नाही की एकदमच हलकं आहे किंवा काय नाही. खूप जड आहे, भरीव आहे. तर खूप असं हे सुंदर असे गाय वासरू मिळालं बघा. तर असं अशा या छान छान गोष्टी मला
ह्या वर्षी वाणमध्ये मिळालं सर्वात आवडीचं म्हणजे मला गाय वासरू. ॲक्च्युली खरं तर मला ते घ्यायचंच होतं आणि मी डिस्कस केलं होतं आईसोबत की आई मला गाय वासरू घ्यायचं आहे. कारण काय होत होतं की गोबारस आली ना तर माझ्याकडे नव्हते पूजा करायला आणि रांगोळीचा शिक्का पण नव्हता की जेणेकरून नाही काही तर आपण त्याची तरी पूजा करू. तर मी विचार केला होता की आपण गाय वासरू घेऊया. तर मी असं म्हटलं होतं की आपण एकतर हॉलमध्ये ठेवू नाही तर मग देवघरात. तर त्यांनी इतकं छान दिलं ना की ते मी देवघरात ठेवणार नाही तर मग बघते आता कुठे ठेवायचं. पण मी आत्ता तरी देवघरामध्येच ठेवलं ते. तर ते मला काल मिळालं. तर अशा छोट्याशा आणि सगळ्या युजफुल अशा गोष्टी मला मिळालेल्या आहेत. तर कशा वाटल्या तुम्हाला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.